कैसा हराया असं म्हणत चर्चेत आलेली व्यक्ती म्हणजे सहर शेख. सहर शेख पुन्हा एकदा चर्चेत आहे कारण नगरसेवक पद धोक्यात आहे. सहर शेखचं जात प्रमाणपत्र अवैध आहे. ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी अहवाल सादर केलाय. अहवाल लोकशाही मराठीच्या हाती आहे. उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जात पडताळणी समिती यांनी शिफारस केली आहे. सहरचे वडील यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगण्यात आलेलं होतं. तशी तक्रार करण्यात आलेली होती. सिद्दीकी अहमद या व्यक्तीनं ही तक्रार केलेली होती. प्रथमदर्शनी तपासात या सगळ्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडून. मनीष, आता मात्र नगरसेवक पदावर सवाल उपस्थित. नक्कीच लागेल मॅम, कारण की नगरसेवक म्हणून सहर शेख यांचं जे पद होतं ते त्यांनी ज्यावेळेस पहिली सभा घेतली होती कैसा हराया म्हणून हा वर्ड जो होता तो सगळीकडे प्रसिद्ध झाला होता. त्या फेमस सुद्धा झाल्या होत्या आणि त्यामुळे चर्चेचा एक विषय ठरला होता आणि त्यामुळे आता कुठेतरी त्यांचं हे पद जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. कारण तहसीलदार उमेश पाटील जे आहे त्यांनी एक अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये त्यांनी चुकीची माहिती दिल्याबद्दल या संदर्भात तक्रार दाखल करण्यात यावी असं देखील म्हटलं आहे. आणि त्यामुळे सहर शेखचे वडील जे आहेत युनिस शेख यांनी जात प्रमाणपत्र अवैध असल्यामुळे ही तक्रार जी होती ती सिद्दीकी अहमद या व्यक्तीने केली होती. त्यामुळे प्रथम जे तपासाच्या समोर आले असताना याची चौकशी व्हावी अशी देखील या अहवालात मागणी केलेली आहे. लागेल. धन्यवाद मनीष, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. सहर शेख यांचं नगरसेवक पद धोक्यात येताना दिसतंय. ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालातून आता मात्र माहिती जी आहे निवडणुकीच्या काळात सादर केलेली माहिती ही अवैध असल्याचं कळतंय. किंबहुना जात प्रमाणपत्र अवैध असल्याची माहिती समोर आलेली आहे. सहरचे वडील यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं कळतंय. जात पडताळणी समितीनं या सगळ्या संदर्भात आता शिफारस केलेली होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.